हे नाही तर मग चर्चमध्ये आले तुम्ही प्रार्थना कराल आणि त्या चर्चला तुम्ही प्रेज द लॉर्ड म्हणाल, सलाम म्हणाल, गुडी गोविंदाने राहाल आणि चर्च संपलं का मग डायरेक्ट बंदूकच घ्याल तुम्ही बोलण्याची. आहे ना, मुलगा असेल ती गोष्ट वेगळी, मुलगी असेल ती गोष्ट वेगळी, आई असेल ती गोष्ट वेगळी. मग घरी गेल्यानंतर आई कसाही म्हणते का हे ना मला आज चिन्ह भेटलेलं आहे म्हणून परत मी त्या गोष्टी घेतो, मी फोडणार नाही चिन्ह. तर असा परिवार तुम्हाला मला एक उदाहरण म्हणून त्या जगामध्ये जगणं फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की मग आम्हीच्या जीवनाची साक्ष तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर ठेवायची. मी जर विश्वासू आहे तर माझ्या घराचं पहिलं तार नवीन कराराचे गोष्ट खूप विश्वास म्हणजे तुझ्या तो इतिहास जरी वेगळा असता पण आता असं सांगायचं की विश्वास ठेवला येशूवर. तर विश्वासाची जिम्मेदारी आहे. विश्वास एक परिवार आहे, गडा परिवार, आणि त्याचं परिवर्तन करण्याचं किंवा त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम हे माझं आहे स्वतःचं. मग माझ्या विश्वासाच्या द्वारे माझ्या पत्नीचं, लेकरांचं आणि माझ्या भावांचं, माझ्या भावजायांचं आणि माझ्या गडा कुटुंबाचं तारण माझ्याद्वारे होणार. म्हणून मला प्रभूने त्या परिवारातून इथं निवडलं. तुमच्या परिवाराला इथं निवडलंय देवा. तुमच्या गावकऱ्यांना उदाहरण, तुमच्या पाहुण्यात तुम्ही निवडला तर तुम्ही एक उदाहरण म्हणून, तुमच्या परिवाराने एक उदाहरण म्हणून राहा. असं जर तुम्ही आम्ही केलं तर तुमच्या आणि माझ्या जीवनातली साक्षी ह्या गावामध्ये पसरेल. जिथं जिथं तुम्ही राहणार ते लोक म्हणतील वा आमच्या घरांचं काय बाबा नाही. हे लोक आमच्या घरांचं लय अवघड आहे, त्यांचं घर काय एक नाही दोन नाही, कामाशी काम, धंद्याशी धंदा, व्यवसाय व्यवसाय, कधी तक्रार नाही, भांडण नाही, काय नाही, सगळं गुढी गोविंदाने चालले त्यांचं. चांगले देवाची सेवा कार्य करतात, चांगले झाले. बोला कृष्ण राजा की. आता वचन 16 कडे या. रूप म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जिथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव